नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सेवे भाग 81मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की ते सर्वजण गणपतीपुळेला आलेले आणि आता ते मंदिराला प्रदक्षिणा मारत होते. आता पुढे आपण नक्की प्रदक्षिणाच मारत आहो ना ऋषभ? का रिया? नाही म्हणजे अजून एकही झाली नाही म्हणून म्हणतोय ऋषभ. सर, एक प्रदक्षिणा ही 1 किलोमीटर लांबीची आहे, पण हा मार्ग समुद्र, वाळूचा किनारा, नारळी पोफळीच्या झाडामुळे अतिशय विलोभनीय आहे. तुम्हाला कळणार पण नाही प्रदक्षिणा कशी होईल ते. रिया, काय 1 किमी? ऋषभ थोडं मोठ्याने बोलतो. का सर, घाबरलात का? रिया थोडं हसत म्हणते. मी का घाबरेल? तुझेच पाय दुखतील. ऋषभ. दोघेही फेरी मारून येतात. बाकीचे आधीच येऊन पोचलेले असते. तेवढ्यात मोना तिच्या जवळ येते. ए दिदू, झालंय का तुझं? इतकं चालून मला भूक लागली आहे या. चला ना आपण काहीतरी खाऊया. मोना. हो हो चला. ऋषभ पुढे निघून जातो. दिदू, तू काय त्यांना विचारून ड्रेस घातलाय का? नाही म्हणजे एकदम परफेक्ट मॅचिंग झालं आहे तुमचं. मोना. पागल आहे का मोना तू? जर मला माहीत असतं की ते आज हाच कलरचं टी शर्ट घालणार आहे तर मी हा ड्रेसच नसता घातला. रिया. काहीही म्हण, पण आज एकदम मस्त दिसतायत तुम्ही दोघं पण. मेड फॉर इच अदर. मोना डोळा मारत म्हणते. काही काय बोलते, चल पटकन. रिया. पण मोनाच्या तारीफने ती मनात सुखावून जाते. ती स्वतःच्याच विचारावर चमकते. कपडे मॅच झाले म्हणजे आपण त्यांना मॅच होऊच असं नाही. आणि मुळात असा विचार का करतोय आपण? चुकून मॅच झालेत आज कपडे. कितीतरी गर्लफ्रेंड असतील त्यांच्या. असा का विचार करू शकतो आपण? चालता चालता रिया विचार करत असते. सगळेजण नाश्त्याला पोहोचतात. भरपेट नाश्ता करून सगळेजण चेंज करून येतात. बीचवर जायचं आणि वेगवेगळ्या वॉटर ॲक्टिव्हिटी करायच्या म्हणून सगळ्यांनी शॉर्ट घातलेले असते. रियाने मात्र अनूच्या आग्रहाखातर 3/4 अँड त्यावर क्रॉप टॉप घातलेला असतो. त्यातही तिला सगळ्यांसमोर असं जायचं म्हणजे थोडं लाजल्यासारखं होत होतं, पण त्यात ती जबरदस्त सुंदर दिसत होती. ऋषभला तर फक्त तिला बघत राहावं वाटत होतं. सगळेजण समुद्रकिनारी पोहोचले. समोरील पांढऱ्या वाळूचा स्वच्छ समुद्रकिनारा, गार वाऱ्यांची झुळूक अंगावर येत त्यांना मनमुराद आनंद देत होती. नंतर त्यांनी ATV बाईक राईड केल्या. त्यानंतर कमाल राईड, वेगवेगळ्या राईड त्यांनी केल्या आणि अनु आणि नीलने सोबत राईड केली. मोना निधीने सोबत केली. करीमने एकट्याने केली. रियाला करायची इच्छा होती पण भीती वाटत होती म्हणून ऋषभने तिला सोबत घेतलं. ती थोडी अंतराने बसली पण त्याने स्पीड वाढवला तशी तिला भीती वाटली. तिने भीतीने डोळे बंद केले. ऋषभला मागून घट्ट मिठी मारली. ऋषभ गालातच हसत होता. त्याच्या अंगावर मस्त पाणी उडत होतं. ऋषभने ते राईड मस्त एन्जॉय केली. सोबत रिया जी होती, पण रियाने मात्र भीत असल्यामुळे पाहिजे तसं एन्जॉय केलं नाही. सगळ्यात शेवटी ते स्पीड बोटमध्ये बसतात. चहूबाजूला पाणी, दुरूनच नारळाचे उंच उंच झाड, मनमोहक वातावरण. सगळेजण मनमुरादपणे त्या क्षणाचा आनंद घेत होते. नील, अनु तर हातात हात घेऊन बसले होते. समुद्रामध्ये असल्यामुळे सगळीकडे निळशार पाणी बघून रियाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तो क्षणही ती डोळ्यात साठवून घेत होती. ऋषभ तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यात दंग होता. सगळ्या राईड आटपून ते समुद्र स्नानाचा आनंद घेत आहेत. निधी, मोना, रिया एकमेकीवर पाणी उडवत असतात तर नील आणि अनु दोघे सोबत पाण्यात चालत असतात. मध्येच पाणी उडवत असतात. करीम मात्र मस्त स्विमिंग करत असतो तर ऋषभ वाळूवर बसून रियाला दुरूनच बघत असतो. पाण्यात अर्ध्यापर्यंत भिजलेली, थोडे ओले झालेले केस जे तिच्या चेहऱ्यावर येत होते. ती मध्येच खडखडून हसत होती. निधीच्या मागे पडत होती. तो तिलाच पाहण्यात दंग होता. अचानक मोना पुढे पुढे जाते आणि पाण्यात जाऊन बुडू लागते. तिच्या नाकातोंडात पाणी जातं. निधीचं लक्ष तिच्यावर जाते तसं ती करीमला आवाज देते. ऋषभला फोन आल्यामुळे तो बाजूला गेला असतो, त्यामुळे हा सगळ्याकडे त्याचं लक्ष नसते. करीम धावतच मोनाकडे जातो आणि तिला दोन्ही हातावर उचलून पाण्याच्या बाहेर आणतो. सगळेजण त्याच्या मागे येतात. अनु आणि नील चालत चालत दूर जातात. त्यांनाही हे माहीत नसतं. करीम मोनाला पालथी जमिनीवर झोपवतो आणि तिच्या पाठीवर दाब देतो. तसं तिच्या तोंडातून पाणी बाहेर पडते आणि ती खोकू लागते. ती हळूच उठून बसते. तसं रिया आणि निधी तिला मदत करतात.
तेवढ्यात रिषभचं बोलता बोलता तिकडे लक्ष जाते, तसं तो फोन कट करून धावतच तिकडे येतो. रिषभ धावताना बघून नील आणि अनु पण येतात. रियाला रडताना बघून रिषभ करीमला विचारतो, तसं तो त्याला सगळं सांगतो. मोना, तू ठीक आहेस? रिया रडतच तिला विचारते. हो दी. मोना, काय गरज होती तुला तिकडे जायची? माझंच लक्ष नाही राहिलं तुझ्यावर. रिया, अगं दिदू, चुकून मी पुढे गेले नी मला पाण्यात. मोना, एकदम चूप. आता अजिबात तू पाण्यात जाणार नाही. रिया तिला दटावत म्हणते. रिलॅक्स रिया, ती ठीक आहे. झालं असेल चुकून, इतकं काय ओरडते? रिषभ, भाई बरोबर बोलतोय रिया. आणि करीम भाई पण इकडेच होते ना? अनु, शी इज फाईन. नील तिच्या हाताची नस चेक करत म्हणतो. चला रिसॉर्टवर जाऊ. तुम्ही सगळे खूप भिजले आहात. तसंही खूप एन्जॉय केला आहे तुम्ही. 5 वाजले, थोडा आराम करा. रिषभ, तसे सगळेजण आराम करायला जातात. रिया मुद्दामून मोनाच्या रूममध्ये आराम करते. 7पर्यंत सगळे आराम करायला करून बाहेर येतात. सायंकाळी ते मॅजिक गार्डनला जातात. ते खूप वेगवेगळे शो तिथे बघतात. काही हॉररही असतात. सगळेजण खूप एन्जॉय करत असतात. रात्री 10 वाजता ते तिथून बाहेर पडतात आणि बाहेर रेस्टॉरंटमध्ये सगळे कोकणी जेवण एन्जॉय करतात. बॉईज अँड त्यांना सोबत निधी पण सी फूड एन्जॉय करते. तसं रिया, मोना आणि अनु कोकणी पण त्यातही व्हेज खातात. सगळेजण जेवण करून बीचवर फिरायला जातात. आजच्या भागामध्ये येथेच थांबूया. पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गुंतता हृदय तुझ्या सगळे. बाय, टेक केअर.